नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात असलेल्या कौठा येथील ट्रू फार्म टेक्नो प्रोडक्ट कंपनीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे। कंपनीच्या निष्काळजीपणामुळे प्रमोद बोराडे या 45 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला असून त्याहीपेक्षा भयानक म्हणजे कंपनी मालकाने केलेल्या अमानवी वक्तव्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे। त्याला मरायचंच होतं म्हणून तो आमच्या कंपनीत आला असे निर्लज्ज विधान मालकाने केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे। टेकाडी येथील रहिवासी असलेले प्रमोद नथुजी बोराडे गेल्या 8 वर्षांपासून या कंपनीत काम करत होते। मध्यरात्री काम सुरू असताना सुरक्षा साधनांच्या अभावामुळे एक जड लोखंडी प्लेट त्यांच्या पोटावर जोरात आदळली। गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर कंपनी मालकाने कुटुंबाचे सांत्वन करण्याऐवजी अत्यंत संवेदनशील वक्तव्य केल्याने वातावरण तापले आहे। या अमानवी वागणुकीचा निषेध करण्यासाठी संतप्त नातेवाईक आणि कामगारांनी प्रमोद यांचा मृतदेह थेट कंपनीच्या गेटसमोर आणून ठिय्या आंदोलन सुरू केले। कंपनीमध्ये ना हेल्मेट आहे, ना सेफ्टी किट, ना सीसीटीव्ही। कामगारांचे जीव धोक्यात घालून ही कंपनी सुरू आहे असा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे। प्रमोद यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि एक अल्पवयीन मुलगी असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालाय। दोषींवर गुन्हा दाखल करून 50 लाखांची भरपाई द्यावी आणि कंपनी तात्काळ सील करावी या मागणीवर आंदोलक ठाम आहेत। प्रमोद बोराडे हे सावनेरचे शिवसेना कार्यकर्ते अनिरुद्ध बोराडे यांचे बंधू असल्याने या प्रकरणाला आता राजकीय वळणही मिळाले आहे। कामठी उपजिल्हा रुग्णालयातही तणाव वाढल्यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून प्रशासकीय मध्यस्थीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।